नमस्कार आणि द डीप डाईव्हमध्ये स्वागत. आज आपल्या समोर महाराष्ट्राच्या भूगोलावरील काही हस्तलिखित नोट्स आहेत आणि या नोट्स आपल्याला थेट महाराष्ट्राच्या जीवनवाहिन्यांचा म्हणजेच आपल्या नद्यांच्या मुळापर्यंत घेऊन जाणार आहेत. हो, आणि आपला उद्देश केवळ या नद्यांची नावं आणि लांबी मोजणं नाहीये, तर या नोट्सच्या आधारे महाराष्ट्राच्या भूगोलाचं एक कोडं उलगडणं आहे. म्हणजे सह्याद्रीच्या कुशीत जन्मलेल्या काही नद्या पूर्वेकडे का धावतात आणि काही पश्चिमेच्या समुद्राला का मिळतात, या प्रवाहामागचं विज्ञान काय आहे. आणि या प्रवासात आपण महाराष्ट्राच्या अर्ध्याहून अधिक भागाला व्यापणाऱ्या एका महानदीचा म्हणजे गोदावरीचा विशेष मागोवा घेणार आहोत. चला तर मग या माहितीच्या प्रवाहातून काहीतरी नवं शोधूया. नक्कीच. सुरुवातीला या नोट्समध्ये नदी प्रणालीच्या रचनेबद्दल काही मूलभूत प्रकार सांगितले आहेत नाही का? ते काय आहेत? हो, म्हणजे बघा, या हस्तलिखितांमधला एक खूपच रंजक मुद्दा म्हणजे नद्या कशा वाहतात यावरून त्यांची एक शैली ठरते. शैली? अच्छा, हो, शैली. पहिली आणि सगळ्यात सामान्य शैली आहे वृक्षाकार. वृक्षाकार म्हणजे झाडासारखी. अगदी बरोबर. म्हणजे मुख्य नदी आणि तिला येऊन मिळणाऱ्या उपनद्या मिळून कसं एखाद्या झाडाच्या फांद्यांसारखं एक चित्र तयार होतं. म्हणजे एक मुख्य खोड आणि त्याला फुटलेल्या अनेक फांद्या. समजायला सोपं आहे. आणि दुसरा प्रकार केंद्रीय त्यागी सांगितला आहे. बरोबर. यात एका उंचवट्यावरून किंवा समजा डोंगराच्या शिखरावरून नद्या वेगवेगळ्या दिशांना उगम पावतात, जसं एखाद्या चाकाचा मध्यभाग आणि त्यातून बाहेर पडणारे आरे. अच्छा. तिसरा प्रकार आहे अभिनव, ज्यात मुख्य नदी आणि उपनद्या एकमेकांना समांतर वाहतात. आणि चौथा, जो आपल्याला कोकणात प्रामुख्याने दिसतो, तो म्हणजे अनिश्चित जलप्रणाली. अनिश्चित म्हणजे काय नक्की? म्हणजे बघा, कोकणातला तो तीव्र उतार, त्यामुळे नद्यांना स्वतःचा प्रवाह मार्ग मोठा करण्यासाठी किंवा फांद्या तयार करायला वेळच मिळत नाही. त्या डोंगरात उगम पावतात आणि थेट सगळ्यात जवळच्या मार्गाने समुद्राला जाऊन मिळतात. अच्छा, म्हणून त्यांची रचना निश्चित नसते. अगदी. पण या सगळ्यांपेक्षा एक मोठं आणि महत्वाचं वर्गीकरण या नोट्समध्ये दिलंय. ते म्हणजे प्रवाहाच्या दिशेनुसार पूर्ववाहिनी आणि पश्चिम वाहिनी. बरोबर. अगदी बरोबर. आणि इथेच महाराष्ट्राच्या भूगोलाचं खरं रहस्य दडलंय. या नोट्समधली आकडेवारी आपल्याला एक वेगळंच चित्र दाखवते. काय सांगते ही आकडेवारी? की महाराष्ट्रातील एकूण नदीखोऱ्यांपैकी तब्बल 75% क्षेत्र. 75%? हो, 75% हे सगळं पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्यांनी व्यापलंय. यात आपली गोदावरी, भीमा, कृष्णा या पठारावरच्या 3 प्रमुख नद्या येतात. आणि या सगळ्या सह्याद्रीत उगम पावून थेट बंगालच्या उपसागरापर्यंतचा लांबचा प्रवास करतात. बरोबर. आणि दुसऱ्या बाजूला आहेत पश्चिम वाहिनी नद्या, ज्या खूप कमी क्षेत्र व्यापतात. पण या 2 प्रवाहांच्या मध्ये काही नैसर्गिक भिंती आहेत. जलविभाजक. हो, जलविभाजक ही संकल्पना खूप महत्वाची आहे. जलविभाजक म्हणजे डोंगराची अशी रांग जी पावसाचं पाणी 2 वेगवेगळ्या दिशांना विभागते. म्हणजे त्या रांगेवर पडलेल्या पाण्याचा एक बाजूचा थेंब पूर्वेकडे वाहणाऱ्या नदीला मिळतो आणि दुसऱ्या बाजूचा थेंब पश्चिमेकडे वाहणाऱ्या नदीला. अगदी सोपं आहे. आणि तुम्ही म्हणता ते महत्वाचं आहे, कारण हे जलविभाजक केवळ नद्यांनाच नाही तर त्या प्रदेशातील संस्कृती, पीक पद्धती यांनाही कुठेतरी विभागतात. तंतोतंत. महाराष्ट्रात उत्तरेला सातपुडा पर्वतरांग हा तापी आणि नर्मदेमधला मोठा जलविभाजक आहे. पण खरे महत्वाचे जलविभाजक आहेत सह्याद्रीपासून पूर्वेकडे जाणारे 3 फाटे. ते 3 फाटे? सातमाळा अजिंठा. हो, सातमाळा अजिंठा रांग, मग हरिश्चंद्र बालाघाट रांग आणि तिसरी शंभू महादेव डोंगर रांग. याच रांगा गोदावरी, भीमा आणि कृष्णा या महाकाय नद्यांची खोरी एकमेकांपासून वेगळी ठेवतात. आता आपण महाराष्ट्राच्या सगळ्यात मोठ्या नदी खोऱ्याकडे वळूया. या नोट्समधल्या एका आकड्याने मला खरंच थांबायला भाग पाडलं. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रापैकी 49.5% म्हणजे जवळजवळ अर्धा महाराष्ट्र हे एकट्या गोदावरीच्या खोऱ्याने व्यापला आहे. हो, आणि हे आकडे फक्त भूगोलापुरते मर्यादित नाहीत. याचा थेट अर्थ असा की महाराष्ट्रातील निम्म्या लोकसंख्येचं पिण्याचं पाणी, शेती आणि उद्योगधंदे सगळं काही याच एका नदी प्रणालीवर अवलंबून आहे. म्हणजे गोदावरीत पाणी कमी झालं तर त्याचा थेट परिणाम मराठवाडा आणि विदर्भाच्या अर्थव्यवस्थेवर होतो. अगदी, हेच तिचं अफाट महत्त्व आहे. याची तुलना इतर नद्यांशी केली तर हे महत्त्व अधिक स्पष्ट होईल नाही का? नक्कीच. याच नोट्सनुसार बघा, तापी पूर्णा खोऱ्याने 16.7% क्षेत्र व्यापलंय, भीमा कृष्णा खोऱ्याने 22.6%.
आणि कोकणातील नद्या तर फक्त 10.7%. हो, आणि नर्मदेच्या खोऱ्याचा वाटा तर फक्त 0.5% आहे. यावरून गोदावरीला महाराष्ट्राची भाग्यरेषा का म्हणतात हे लगेच लक्षात येतं. चला तर मग या नोट्सच्या मदतीनं आपण गोदावरीसोबत एक प्रवास करूया. त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी डोंगरातून निघालेला हा छोटासा प्रवाह पुढे कसा एका प्रचंड नदीत रूपांतरित होतो ते पाहूया. सुरुवात उगमापासून करू. नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर इथे ब्रह्मगिरी डोंगरात गोदावरी उगम पावते. भारतात तिचा एकूण प्रवास आहे 1465 किलोमीटरचा. आणि त्यापैकी 668 किलोमीटर ती महाराष्ट्रातून वाहते. बरोबर. आणि तिच्या खोऱ्याच्या क्षेत्रफळाचा आकडा तर थक्क करणारा आहे. महाराष्ट्रात तब्बल 1.53 लाख चौरस किलोमीटर. 1.53 लाख चौरस किलोमीटर हा आकडा सर्वसामान्यांना पटकन लक्षात येणार नाही. याची तुलना कशाशी करता येईल? असा विचार करा की संपूर्ण विदर्भ आणि मराठवाडा हे दोन्ही प्रदेश एकत्र केले तर जेवढं क्षेत्रफळ होईल. अच्छा. जवळजवळ तेवढ्या भागातून एकटी गोदावरी आणि तिच्या उपनद्या वाहतात. म्हणूनच तिला दक्षिणगंगा किंवा वृद्धगंगा म्हणतात. आणि गंगेनंतर भारतातील दुसऱ्या क्रमांकाची लांब नदी मानली जाते. हो, आणि तिचा हा प्रवास महाराष्ट्रातल्या 8 जिल्ह्यांमधून होतो. नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड आणि शेवटी गडचिरोली. पण हा प्रवास ती एकटी करत नाही. वाटेतीला अनेक लहान मोठ्या नद्या येऊन मिळतात, नाही का? अगदी खरंय. या उपनद्यांचं जाळं समजून घेतल्याशिवाय गोदावरीचं खरं रूप आपल्याला कळणार नाही. या नोट्समध्ये उपनद्यांची विभागणी डाव्या आणि उजव्या किनाऱ्यानुसार केली आहे. आपण तिच्या प्रवासाच्या क्रमानेच पाहूया. हो, नाशिक जिल्ह्यातच तिला उत्तरेकडून कादवा आणि दक्षिणेकडून दारणा नदी मिळते. दारणा नदीवरचं धरण नाशिकसाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि आज भागात गोदावरीवर एक महत्त्वाचं धरण आहे, गंगापूर धरण. या नोट्समध्ये लिहिलंय की हे भारतातलं पहिलं मातीचं धरण आहे. याचा नेमका अर्थ काय? याचा अर्थ असा की हे धरण सिमेंट कॉन्क्रीट ऐवजी मुख्यत्वे दाबून घट्ट केलेल्या माती आणि दगडांपासून बनवलं आहे. 1948 साली याचं काम सुरू झालं. त्या काळात ही एक मोठी अभियांत्रिकीय किमया होती. वाव. म्हणजे नाशिकमधून निघाल्याच गोदावरी आपलं रूप बदलायला सुरुवात करते. पुढे नगर जिल्ह्यात गेल्यावर तिला प्रवरा नदी मिळते. हो, प्रवरा ही दक्षिणेकडून मिळणारी एक मोठी उपनदी आहे. नगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात उगम पावते आणि संगमनेर, नेवासे यांसारख्या ऐतिहासिक शहरांना पाणी पुरवते. अगदी. संत ज्ञानेश्वरांनी जिथे ज्ञानेश्वरी लिहिली ते नेवासे याच प्रवरा नदीच्या काठी आहे. आणि याच नदीवरचं भंडारदरा धरण, ज्याला आपण विल्सन डॅम म्हणूनही ओळखतो. बरोबर, ते तर पर्यटकांचं एक मोठं आकर्षण आहे. आणि त्याचा जलाशय आर्थर लेक या नावानं ओळखला जातो. म्हणजे बघा, एका नदीच्या उल्लेखाने इतिहास, पर्यटन आणि भूगोल कसे एकत्र जोडले जातात. खरंय. आता पुढे मराठवाड्यात प्रवेश केल्यावर काय चित्र दिसतं? मराठवाड्यात शिरल्यावर गोदावरीचं खोरं प्रचंड विस्तारतं. हो, तिथे तिला उत्तरेकडून दक्षिण पूर्णा, शिवना, खाम यांसारख्या नद्या मिळतात. दक्षिण पूर्णा ही मराठवाड्यासाठी अत्यंत महत्त्वाची नदी आहे. तर दक्षिणेकडून सिंधपणा, बिंदुसरा आणि एक प्रचंड मोठी उपनदी मांजरा. हो, मांजरा. या नदीबद्दल या नोट्समध्ये खूप तपशील आहे. तिची लांबी 724 किलोमीटर आहे. म्हणजे ती स्वतःच एका मोठ्या नदीसारखी आहे. आणि ती बीड जिल्ह्यात उगम पावते. हो, बीड जिल्ह्यात उगम पावते आणि पुढे लातूर शहराला पाणी पुरवठा करत कर्नाटक आणि तेलंगणामध्ये जाते. आणि गंमत म्हणजे ती गोदावरीला महाराष्ट्रात मिळत नाही, तर राज्याबाहेर जाऊन मिळते. अच्छा. आणि प्रसिद्ध निजाम सागर प्रकल्प याच मांजरा नदीवर आहे. बरोबर. आणि याच मराठवाड्याच्या प्रवेशद्वारावर औरंगाबाद जिल्ह्यात गोदावरीवर महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा जलसिंचन प्रकल्प आहे, जायकवाडी. पैठणजवळचं हे धरण म्हणजे एक मानवनिर्मित समुद्रच आहे. याच्या जलाशयाला नाथसागर म्हणतात. एक मिनिट, नाथसागर हे नाव का? याचा संत एकनाथांच्या पैठणशी काही संबंध आहे का? अगदी बरोबर ओळखलत. संत एकनाथांची कर्मभूमी असलेल्या पैठण शहराला आणि त्या परिसराला या धरणाने नवसंजीवनी दिली, म्हणून त्यांच्या सन्मानार्थ जलाशयाचं नाव नाथसागर असं ठेवलं गेलं. किती छान. आणि या धरणाची भिंत तब्बल 10 किलोमीटर लांब आहे. काय सांगताय? 10 किलोमीटर? म्हणजे एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत चालत जायला जवळजवळ 2 तास लागतील. एका धरणाची भिंत एवढी लांब असू शकते हे अविश्वसनीय आहे. खरंय. आणि हीच गोदावरी पुढे नांदेडमधून वाहत विदर्भाच्या सीमेवर पोचते, जिथे तिला विदर्भातून येणाऱ्या नद्यांचं पाणी मिळतं आणि तिचं रूप आणखी भव्य होतं. विदर्भातल्या नद्यांचं जाळं तर स्वतंत्रपणे अभ्यासण्यासारखं आहे. पैनगंगा,
वर्धा आणि वैनगंगा या 3 मोठ्या नद्या तिथे आहेत, बरोबर? हो. पैनगंगा बुलढाण्यात उगम पावते, तर वर्धा आणि वैनगंगा या दोन्ही मध्य प्रदेशात उगम पावून महाराष्ट्रात येतात. म्हणजे या तिन्ही नद्या विदर्भाला सुजलाम सुफलाम करतात. अगदी. वर्धा आणि वैनगंगा यांचा संगम गडचिरोली जिल्ह्यात चपराळा येथे होतो आणि तिथून पुढे त्यांच्या एकत्रित प्रवाहाला प्राणहिता असं नाव मिळतं. प्राणहिता नावावरूनच तिचं महत्त्व लक्षात येतं, प्राणांना हितकारक अशी. बरोबर. आणि हीच 120 किलोमीटर लांबीची प्राणहिता नदी गडचिरोलीतल्या सिरोंच्या जवळ गोदावरीला मिळते आणि या संगमामुळे गोदावरीचा आकार जवळजवळ दुप्पट होतो. बापरे. आणि इतकंच नाही, ओरिसातून येणारी इंद्रावती नदी सुद्धा गडचिरोलीत गोदावरीला मिळते. म्हणजे उगमापासून ते महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत गोदावरी स्वतःमध्ये कितीतरी नद्या नाल्यांना सामावून घेते. या प्रवासात तिच्या काठावर अनेक शहरं वसली आणि संस्कृती भरली. नक्कीच. त्र्यंबकेश्वर आणि नाशिक ही तीर्थक्षेत्र, पैठण ही संतांची भूमी, मग गंगाखेड, नांदेड, धर्माबाद ही शहरं. आणि संत ज्ञानेश्वरांचं जन्मस्थळ आपेगाव हेही गोदावरीच्याच काठी आहे. हो. प्रत्येक शहराचा स्वतःचा एक इतिहास आहे जो नदीशी जोडलेला आहे. थोडक्यात आज आपण या नोट्सच्या आधारे केवळ भूगोलाचा अभ्यास केला नाही, तर महाराष्ट्राच्या नकाशावर एक प्रकारे पाण्याने काढलेली रांगोळीच पाहिली. अर्धी उगमापासून संगमापर्यंतचा प्रवास, उपनद्यांचं जाळं आणि धरणामुळे मानवाने या प्रवाहात घातलेली भर. खरंय. या सर्व माहितीवरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की या नद्या म्हणजे केवळ वाहतं पाणी नाही, त्या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, समाजकारण आणि संस्कृती घडवणाऱ्या जीवनवाहिन्या आहेत. प्रत्येक धरणाची एक कहाणी आहे, प्रत्येक संगमाचं एक स्वतःचं असं सांस्कृतिक महत्त्व आहे. खरंय. आपण आकडेवारी पाहिली, नद्यांची लांबी, क्षेत्रफळ, धरणं या सगळ्याचा आढावा घेतला. पण ही माहिती केवळ पुस्तकी नाहीये. नाही, अजिबात नाही. आज आपण गोदावरी आणि तिच्या उपनद्यांचा भौगोलिक प्रवास पाहिला. पण जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार आहे. अच्छा. आपण पाहिलं की नद्यांच्या काठावर नाशिक, पैठण, नेवासे यांसारखी शहरं वसली, जिथे मोठी धार्मिक आणि सामाजिक स्थित्यांतरं झाली. मग प्रश्न असा आहे की या नद्यांच्या शांत आणि संथ प्रवाहाचा माणसाच्या विचार करण्याच्या पद्धतीवर आणि एकूणच महाराष्ट्राच्या सहिष्णू संत परंपरा असलेल्या सामाजिक जडणघडणीवर काही परिणाम झाला असेल का? वाव, खूपच छान विचार आहे. यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.